ग्राहक हे ऐन टायमावरतीच खरेदीला येतात, जेणेकरून आम्ही मागील 15 ते 20 दिवसा पहिले आम्ही युनिफॉर्म सर्व स्टॉक भरून ठेवत असतो. मग त्याची बुक आणि टेक्स्टबुकची जी डिमांड आहे ते लय कमी झालेली आहे. शाळेकडून सुद्धा विद्यार्थ्यांना तसं सांगितलं जातं की या वस्तू आपल्याला पाहिजेच, त्यामुळे त्या वस्तू घ्याव्याच लागतात आपल्याला. काही जरी त्याचा परिणाम घरच्या आर्थिक बजेटवर बी पडलेला आहे मला, आणि त्याचा तरी पण मुलांसाठी हे करावंच लागते. हे मुलांचं शिक्षण म्हटल्यावर ते घेतल्याशिवाय पर्याय नाही. नमस्कार, मी प्रियंका. आयलवनगर न्यूजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. 1 ते 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर येत्या 15 जूनला राज्यातील सर्व शाळा या सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नवीन आगामी शैक्षणिक वर्षासाठी जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर नवीन शालेय साहित्य असेल, गणवेश असेल, याच्या खरेदीला प्राधान्य दिलं जात असतं. चला तर मग बघूयात अहिल्यानगरच्या मार्केटमध्ये नेमका शालेय साहित्याला मागणी कशी आहे. आपल्यासोबत एका स्टेशनरीचे विक्रेते आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, 15 जूनला शाळा उघडत आहेत, डिमांड कशी आहे लोकांची? डिमांड पहिले सारखी नाही राहिली, त्याचा डिमांड लय स्लो झालेली आहे. ते वही वगैरे सर्व स्कूल प्रोव्हाइड करतेलं आहे. आपल्याकडे फक्त पेन आहे, बाकी स्टेपलर पिन वगैरे गम आहे, तेच चालतं आहे. ते जे पहिले कसं होतं की नोटबुक वगैरे स्कूल आम्ही प्रोव्हाइड करून देतो. काय पहिले कस्टमर सर्व आपल्याकडे बुक घेऊन जातो होत, पण आता ते सर्व स्कूल आहे ना ते प्रोव्हाइड करून त्यांचं नावानं छापून देत आहे. मग त्याची बुक आणि टेक्स्टबुकची जी डिमांड आहे ते लय कमी झालेली आहे. आपल्याकडे फक्त ते स्टँडिंग शेपिंग लाईनची जी बुक असते ना ते चालतं आहे, आणि बाकी रेग्युलर पेन वगैरे तेच चालतं आहे. बाकी काय चालत नाही. बाकी सर्व स्कूल जे आहे ते प्रोव्हाइड करून देऊन टाकतं त्यांना. आता नोटबुकचे ज्या किमती त्या काही बदलल्यात का? नोटबुकची किमती आता काय त्याचा रेट कमी झालेला आहे, पण ते मुळे समर पेपरचे रेट पण वाढलेले आहे. मग त्याच्या फक्त सांगून असं शकतं आहे की रेट कमी झालेले आहे, पण रेट कमी झालेले नाही आहे. काय सांगाल, काय काय घेतले तुम्ही मुलांसाठी? आम्ही मुलांसाठी वह्या, स्टेशनरी, पेन, पेन्सिल, खोडरबर, शालेय उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू या ठिकाणी घेतलेल्या आहे आम्ही दुकानामधून. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीमध्ये रेटमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे, परंतु त्या वस्तू दरवर्षी विद्यार्थ्यांना गरजेच्याच आहेत, त्यामुळे त्या घ्याव्याच लागतात. आणि आम्ही याही वर्षी या दुकानातून या वस्तू घेतलेल्या आहेत. अच्छा, आता महागाई पण वाढलेली आहे, तुम्ही जसं सांगितलं की भाव पण वाढलेले आहेत. मग अशा परिस्थितीत असं होतं की गरजेच्याच वस्तू घ्यायच्यात, इतर थोड्या मागे टाकायच्या? नाही, तसं नाही. शाळेकडून सुद्धा विद्यार्थ्यांना तसं सांगितलं जातं की या वस्तू आपल्याला पाहिजेच, त्यामुळे त्या वस्तू घ्याव्याच लागतात आपल्याला. काही जरी महागाई जरी वाढलेली असते तरी विद्यार्थ्यांच्या ज्या गरजेच्या वस्तू लागतात त्या आपल्याला घ्याव्याच लागतात. आपल्यासोबत स्कूल बॅगचे एक विक्रेते देखील आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल, आता 15 जूनला शाळा सुरू होत आहेत, मागणी कशी आहे ग्राहकांची? कस्टमर तर ओके मॅडम सर्व, आणि डिमांड पण आहे चांगली स्कूल बॅगची. आणि पहिल्यापासून रेटमध्ये पण काय बदल झालेले आहे, पण आम्ही रेट वाढवला नाही आहे, दुकानदारने वरतून रेट वाढवलं आहे. कस्टमरसाठी आम्ही तेच रेट ठेवलं आहे. किती टक्क्यांनी वाढ झाली? कमीत कमी 10% रेट वाढले, पण दुकानदारने आम्ही रेट वाढवला नाही अजून, कस्टमरचे बेनिफिटसाठी. आपल्यासोबत एक कापड विक्रेते देखील आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, 15 जूनला शाळा उघडत आहेत, तर लोकांची खरेदीला प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद तर उत्तम आहे, पण ग्राहक हे ऐन टायमावरतीच खरेदीला येतात, जेणेकरून आम्ही मागील 15 ते 20 दिवसा पहिले आम्ही युनिफॉर्म सर्व स्टॉक भरून ठेवत असतो. विद्यार्थ्यांना त्याची अडचण नाही व्हावं, गर्दीमध्ये त्यांना त्रास नाही व्हावा. पण ग्राहकांचे इतर सर्वसामान्य पाहता पगार वगैरे जेव्हा त्यांची सॅलरी होती तेव्हाच ते बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी करतात. बाकी त्यांचं युनिफॉर्म तर आज न उद्या घ्यायचंच, युनिफॉर्मचं तर काय अडचण नाही. पण विद्यार्थ्यांची आत्ता सध्या खूप म्हणजे वर्दळ आहे, गर्दी आहे त्यांची, म्हणजे युनिफॉर्म्स घेण्यासाठी खूप गर्दी आहे. कापड व्यवसायामध्ये आता मिलचं तुम्हाला तर माहिती आहे, सध्याला प्रति मीटरमध्ये 1-2 रुपयाची तर वाढ झालेली आहे. पण आम्ही इतर ठिकाणी वाढ न करता तोच मागच्या वर्षीचे जे रेट आहेत, दर आहेत, तेच आम्ही ठेवलेले आहेत का ग्राहकांना त्याचा पुरेपूर फायदा व्हावा. काय सांगाल सर, काय काय घेतले तुम्ही मुलांसाठी? मॅडम, मी 4 मुलांसाठी कपडे घेतलेले आहेत. मागच्या वर्षीपेक्षा ह्यावेळेस कपड्याच्या किमतीमध्ये वाढ भरपूर झालेली आहे. त्याचा परिणाम घरच्या आर्थिक बजेटवर बी पडलेला आहे मला, आणि त्याचा तरी पण मुलांसाठी हे करावंच लागतंय. तुम्ही मागच्या वर्षी पण गणवेश घेतला होता, हो, यावेळेस नवीन घेत आहे, काही किमतीमध्ये बदल जाणवतोय का? बराच बदल आहे, वाढलेले आहेत किमती. आता एवढी सगळी महागाई आहे, सगळीकडे महागाई आहे, आणि गणवेश पण महागलाय. याच्यामुळे तुमचं जे बजेट असतं, आपल्या फॅमिलीचं बजेट असतं, घरगुती बजेट असतं एका महिलेचं, त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का?
पुष्कळ परिणाम होतो, पण नाईलाज आहे. मुलांचं शिक्षण म्हटल्यावर ते घेतल्याशिवाय पर्याय नाही.